श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच चैत्र नवरात्र हा देखील हिंदू धर्मामधील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव मानला जातो. ही नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामधील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते आणि रामनवमीपर्यंत चालते. या काळामध्ये आपण देवी शक्तीची उपासना केल्यानं शक्ती, धैर्य आणि सकारात्मकता मिळत असते. हिंदू धर्मामधील या अत्यंत पवित्र सणाला आपण पहिल्या दिवशी घट स्थापित करून देवीचे घरामध्ये आवाहन करतो आणि पुढील 9 दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची विधीपूर्वक पूजा करतो. या 9 दिवसामध्ये अनुक्रमे आपण माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघटा, माता कुष्मांडा, माता स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी आणि माता सिद्धियात्री या देवीच्या रूपांची भक्तिभावानं आराधना करतो. या 9 दिवसामध्ये उपवास, जप, पूजा आणि साधना केल्यानं पापांचा नाश होऊन सुखसमृद्धी मिळते अशी श्रद्धा आहे. हा उत्साह नवचैतन्य आणि भक्ती आणि आत्मशुद्धीचं प्रतीक मानला जातो. 2026मधल्या चैत्र नवरात्रीची सुरुवात ही 19 तारखेला झालेली आहे. गुढीपाडव्याच्या अतिशय शुभमुहूर्तावरती यावर्षीची चैत्र नवरात्र आली आहे. तर याची महाअष्टमी ही गुरुवारी 26 मार्चला असते. नवरात्रीची ही समाप्ती रामनवमीला म्हणजे 27 मार्चला होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नवरात्रीमधील असलेला महाअष्टमीचा दिवस म्हणजेच गुरुवार, ज्या दिवशी आपण कन्यापूजन करणार आहोत. देवी दुर्गा आणि महिषासुराचा वध करण्यासाठी चैत्र नवरात्री खूप जास्त प्रसिद्ध आहे. पुराणांनुसार महिषासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता. त्यानं कठोर तप करून ब्रह्मदेवांकडून असा वर मिळवला की त्याला कोणताही देव किंवा मनुष्य मारू शकणार नाही. त्याच्या या वरदानामुळे तो अहंकारी झाला आणि देव, ऋषी आणि पृथ्वीवरील लोकांना तो त्रास देऊ लागला. देवता संकटामध्ये सापडल्यावरती त्यांनी एकत्र येऊन आपली नारी शक्ती एकवटली आणि त्या तेजामधून देवी दुर्गेचा जन्म झाला. देवीनं 9 दिवस आणि 9 रात्री महिषासुराशी युद्ध केलं आणि शेवटी 10व्या दिवशी त्याचा वध केला. त्यामुळं देवीला महिषासूरमर्दिनी असं बोललं जातं. देवीने जे 9 दिवस युद्ध केले ते नवरात्र म्हणून साजरं केलं जातं आणि ते देवीच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं. आपण थोडक्यामध्ये चैत्र नवरात्रीची माहिती घेतल्यानंतर आता वळूया एका मुख्य मुद्द्याकडे, जे म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये ज्याप्रमाणे कन्यांचं पूजन केलं जातं त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये देखील आपण कुमारिकांना पूजत असतो. ज्याप्रमाणे आपण 9ही दिवस माता महिषासूरमर्दिनीच्या 9 रूपांची पूजा करतो त्याचप्रमाणे ह्या कुमारिका म्हणजेच महिषासूरमर्दिनीच्या 9 रूपांमध्ये आपल्या घरामध्ये कन्या येतात असं मानलं जातं आणि यांना मातेचं रूप किंवा देवीचं स्वरूप समजून आपण त्यांची पूजा आणि आराधना करत असतो. यावेळी जेव्हा आपल्या घरामध्ये कन्या येतील किंवा जी लहान मुली येतील त्या मुलींना कोणतेही अपशब्द चुकूनही वापरू नका. त्यांना आदर द्या, सन्मान द्या आणि तुमच्या परीने शक्य होईल तेवढ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओच्या आता पुढं घेऊया. भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराण यामध्ये नवरात्रीमधील अष्टमी आणि नवमी तिथी अत्यंत फलदायी मानल्या गेल्या आहेत. या दिवशी देवीची भक्तिभावानं उपासना केल्यास सर्व संकटं दूर होतात. तसंच या दिवशी केलेल्या पूजेमुळे नवरात्रीमधील 9 दिवसांची साधना आणि आराधना पूर्णत्वास येते. या दोन्ही दिवशी भक्तगण देवी शक्तीची होम हवन, कन्यापूजन आणि विशेष धार्मिक विधी करून आशीर्वाद प्राप्त करून घेतात. अष्टमी या दिवशी 26 मार्चला असून त्या दिवशीचा शुभमुहूर्त हा सकाळी 6:20 ते 7:52 आहे. दुसरा मुहूर्त हा सकाळी 10:56 ते दुपारी 2:01 असेल. संध्याकाळी 5:06 ते रात्री 9:33 देखील अष्टमीचा मुहूर्त राहील. तर नवमी ही 27 मार्चला असून आपण त्या दिवशीचा देखील मुहूर्त जाणून घेऊया. नवमीचा मुहूर्त सकाळी 6:18 ते 10:56 असणार आहे. हिंदू शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की कुमार्य पूजिता यत्र तत्र देवी प्रसिद्धती, अर्थात ज्या ठिकाणी कुमारिका यांचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवी प्रसन्न होते आणि आपला कृपाशीर्वाद ठेवते. चैत्र नवरात्रामध्ये अष्टमी आणि नवमी या दोन्ही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता. आपल्या हिंदू धर्मामधील श्रद्धेनुसार प्रत्येक कन्येमध्ये आदिशक्तीचा अंश असल्याचं मानलं जातं. त्यामुळे कन्यांची पूजा करणं म्हणजेच देवी दुर्गेची पूजा केल्यासारखं आहे. अष्टमी आणि नवमी ह्या दोन्ही दिवसामध्ये घरामध्ये तुम्ही लहान मुलींना आमंत्रित करून त्यांचे पाय धुवा, त्यांना ओवाळा आणि त्यानंतर प्रसाद म्हणून मिष्टान्न किंवा इतर नैवेद्य देऊ शकता. हा नैवेद्य आपल्या कुवतीनुसार आपण कोणत्याही प्रकारे देऊ शकतो. तो शाकाहारीच असावा.
यासोबतच आपण याऐवजी वस्त्र, फळे किंवा एखादी छोटीशी भेट देखील त्यांना आशीर्वाद रूपी देऊ शकतो. चैत्र नवरात्र हा भारतीय संस्कृतीमधील श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. 9 दिवस देवीची भक्तिभावानं पूजा केल्यानं आपल्या जीवनामध्ये सुखशांती आणि समृद्धी येते. कन्यापूजनासाठी तुम्ही 2 ते 10 वर्ष वयोगटामधील मुलींना आमंत्रित करा. पूजेच्या दिवशी सर्वप्रथम घरामध्ये स्वच्छता करून सात्विक जेवण बनवा, ज्यामध्ये शक्यतो हलवा, पुरी आणि चणे याचा नैवेद्य असतो. याशिवाय तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही अन्य कोणताही पदार्थ बनवू शकता. कन्या घरात आल्यानंतर त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यांना आसनावर बसवा. प्रत्येक कन्येच्या कपाळावरती कुंकवाचा टिळा लावा आणि हाताला संरक्षक धागा आपल्याला बांधायचा आहे. मुलींना तयार केलेलं भोजन अत्यंत आदरानं वाढा. त्यामध्ये कांदा लसूण विरहित जेवण असणं हे अनिवार्य असतं. दक्षिणा म्हणून काही पैसे दिले तरी देखील चालतील. याशिवाय तुम्ही काही वस्त्र अथवा फळे देखील तुम्ही या कन्यांना देऊ शकता. त्यानंतर आपल्याला त्यांचा चरणस्पर्श करून आपल्याला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. यावेळी ह्या कन्या लहान असल्या तरी देखील त्या माता दुर्गादेवीचे रूप म्हणून आपल्या घरामध्ये आलेल्या आहेत. या विचार डोक्यात घेऊनच आपल्याला त्यांचे चरणस्पर्श करायचा आहे आणि त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. आणि या कन्यांना निरोप देत असताना आपल्या घराच्या दारापर्यंत त्यांना सोडायला जा, ज्यामुळे यामधून आपल्याला आदर आणि सन्मान प्रस्थापित होईल. तर दिलेल्या माहितीप्रमाणे तर तुम्हाला शारदीय नवरात्रोत्सवामध्ये कन्यापूजन करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही ह्यावेळी हे कन्यापूजन नक्की करू शकता आणि माता दुर्गा देवीचा आशीर्वाद तुम्ही अवश्य घेऊ शकता. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा उच्चार करत तुम्ही दिवसभर माता दुर्गा देवीचा जप करू शकता. याशिवाय ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा देखील तुम्ही मंत्रोच्चार करू शकता. येणारी चैत्र नवरात्र ही तुम्हाला सुखसमृद्धी, आनंद आणि भरभराटी घेऊन येवो हीच माता दुर्गा देवीचरणी प्रार्थना. कन्यापूजनाबद्दल आणखीन काही समस्या असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला सांगा आणि आणखी काही असेल तरी देखील तुम्ही तुमच्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी मला कमेंट करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.